एस-टी बस स्थानकाचा कायापालट करणार. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की स्वच्छता हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेत प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे या सगळ्यांचा भविष्यात प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे. तसेच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृहे स्वच्छ आणि नीटनेटके असावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील अस्वच्छतेबाबत प्रशासनाला खडेबोल सुनावले आहे. या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत पनवेल ते खोपोली मार्गावर एस-टीच्या लालपरीतून प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. दरम्यान सर्वसामान्य प्रवाशांना बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी केली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच एस-टीच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. तसेच या बसेस आल्यानंतर पनवेल खोपोली, पनवेल अलिबाग आणि पनवेल कल्याण या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर परिवहन विभाग आणि अन्य विभागाची बस स्थानकाच्या परिसरात अडगळीत टाकलेले स्क्रॅप वाहने तातडीने इतर ठिकाणी उचलून न्यावीत असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.